श्री स्वामी समर्थ। आज आहे 21 सप्टेंबर, सर्व पितृ अमावस्या। सर्वात मोठी अमावस्या आहे। जे पितृ आपले 15 दिवसापासून आपण जेवण घालत आहोत, अशांचे काही पितृ राहिले असतील, ज्यांना तिथी माहिती नसतील, अशा सर्वांनी 21 सप्टेंबर सर्व पितृ अमावस्याला त्यांना जेवण घालायचं आहे। या दिवशी तर्पण श्राद्ध करून आपण आपल्या पितरांना निरोप द्यावायचा आहे। तर ह्या सर्व पितृ अमावस्याची प्रारंभ हा 21 सप्टेंबर रात्री 12:27 होणार आहे, तर समाप्ती 22 सप्टेंबर मध्यरात्री 1:23 होणार आहे। परंतु सर्वजण हे 21 सप्टेंबरच्या दिवशी सर्व पितृ अमावस्या साजरी करणार आहेत। तर ह्या सर्व पितृ अमावस्याला आपण असे काही प्रभावी उपाय करू शकतो, जेणेकरून आपल्याला पितरांचा आशीर्वाद लाभेल, आपल्या जीवनातील निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, जी बाधा असेल ती निघून जाईल आणि आपलं सर्व काही मंगल कार्य होईल, पैशाच्या अडचणी दूर होतील, मुलाबाळांच्या अडचणी दूर होतील। तर आपण बघूयात की दही भाताचे 5 असे प्रभावी उपाय। तर पहिला उपाय आहे, आपण दक्षिण दिशेला तोंड करायचं आहे, दही भात घ्यायचा आहे, एक गोल वर्तुळ करायचं आहे आणि जो दही भात आहे त्याच्या साईडनी गोल पाणी फिरून घ्यायचे आहे, पितृंना प्रार्थना करायची आहे आणि ओम पितृदेवताय नमः असा 11 वेळा मंत्र म्हणायचा आहे। आपल्या जीवनातील सगळे काही जे काही प्रॉब्लेम्स असतील ते निघून जावेत म्हणून पितरांना प्रार्थना करायची आहे। दुसरा उपाय आहे तो म्हणजे एक शेणाची गौरी घ्यायची आहे, 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहे, त्याच्यावर तूप टाकायचं आहे, ती गौरी प्रज्वलित करून दही भात आणि काळे तीळ त्याच्यावर ठेवायचे आहेत आणि ओम पितृदेवताय नमः असे म्हणायचे आहेत आणि आपल्या जीवनातील प्रॉब्लेम्स दूर व्हावेत अशी प्रार्थना करायची आहे। तिसरं, आपण संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला थोडा थोडा दही भात ठेवायचा आहेत आणि आपले प्रॉब्लेम्स दूर करावेत असे पितृंना प्रार्थना करायची आहे। चौथा आहे, ज्या काही आपल्या घरात निगेटिव्ह गोष्टी असतील, बाधा असतील, हे जे काय असेल त्यांच्यासाठी एका प्लेटमध्ये दही भात ठेवायचा आहे आणि हा दही भात हा मुख्य दरवाजावरून 7 वेळा ओवाळायचा आहे आणि तो टाकून द्यायचा आहे, तो कोणी ओलांडणार नाही याची आपण दक्षता घ्यायची आहे। आपल्या घरामध्ये जर 5वा जो उपाय आहे तो आजारी माणसांसाठी आहे। आपल्या घरात जर आजारी माणसे असतील, बाधा झालेली माणसे असतील, चिडचिड करणारी माणसे असतील, लहान मुले असतील, तो दही भात घ्यायचा आहे आणि तो दही भात त्या लहान मुलांवरून, त्या व्यक्तींवरून 7 वेळा ओवाळून टाकायचा आहे किंवा जे पूर्वज आपली तर जन्माला आले आहेत त्या मुलांवरूनही तो दही भात ओवाळून टाकायचा आहे, तो बाहेर टाकून द्यायचा आहे आणि तो कोणी ओलांडणार नाही याची दक्षता घ्यायची आहे। हे 5 तुम्ही उपाय करा, तुमच्या जीवनातील सगळे पितृदोष नाहीसे होतील, निगेटिव्ह एनर्जी नाहीशी होईल, तुमच्या घराचं मंगल होईल अशी आणि सर्व पितरांना प्रार्थना करा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या। श्री स्वामी समर्थ।